पिक्चर चांगला होता, पण फार कमी प्रसंग घेतले शिवरायांच्या आयुष्यातले असं वाटतं. जो छत्रपती शिवरायांच्या गेटअप मध्ये आहे त्या व्यक्तीला आम्ही शिवराय गृहीत पकडतो. त्यामुळे असं म्हणू शकत नाही व्यक्ती आणि शिवराय. जेव्हा एखादा व्यक्ती शिवरायांच्या पद्धतीने गेटअप मध्ये येतो आम्ही त्याला त्या भूमिकेत पकडतो. या मूवी मधून आपण एक वेगळ्या अँगलने शिवाजी महाराज बघायला आपल्याला मिळतात. जी हा एक पर्सनॅलिटी नाहीये, तो एक विचार आहे. म्हणजे मी 10/10 देईन या पिक्चरला. खूप छान, सगळं कास्टिंग पण छान होतं, बॅकग्राऊंड म्युझिक सगळं एकदम असं होतं, बघताना एकदम अशी गुजबम्स येत होत्या. 1 मे रोजी रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा सिनेमा चित्रपटगृहात आलेला आहे. या सिनेमाची चर्चा याआधी फार रंगलेली होती. या सिनेमावरून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेवरून रितेश देशमुख यांना ट्रोल गेलेलं होतं. आता हा सिनेमा चित्रपटगृहात आलेला आहे. प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाय माणूसच्या माध्यमातून. चला तर बघूयात. पिक्चर चांगला होता, पण फार कमी प्रसंग घेतले शिवरायांच्या आयुष्यातले असं वाटतं. त्यांचा राज्याभिषेक वगैरेचा प्रसंग दाखवला असतं तर बरं झालं असतं. आता शेवटी पर्सनॅलिटी प्रत्येकाची वेगळी असते, तर त्यांनी जीव तोडून अभिनय केलेला आहे. रितेशने पण भूमिकेला पूर्ण न्यायाचा प्रयत्न केला. चित्रपट फारच सुंदर होता. तसं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट तर सगळ्यांना माहीतच आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी चित्रित केलेलं आहे या चित्रपटामध्ये ते खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि चित्रपटाचं दिग्दर्शन म्हणा, चित्रपटाचं म्युझिक म्हणा, हे खूपच सुंदर केलेलं आहे. एकत्रित सगळी जी टीम आहे त्यांनी बनवलेली त्याची सांगड खूपच चांगल्या पद्धतीने केलेली आहे. बघताना असं वाटलं की आपण प्रत्यक्षात राजांना बघतोय, त्यांनी आपल्यासाठी काय केलं असेल. म्हणजे त्यावेळेस त्यांनी त्यांच्या घराघरासाठी विचार न करता आपल्या स्वराज्याचा विचार केला आणि प्रत्येक माणसाने जर का प्रामाणिकपणे त्यांना जर का साथ दिली असती, अजून जर का जास्त दिली असेल, कदाचित आपण खूप लवकर आपलं स्वराज्य उभं केलं असतं. हा सिनेमा लहान मुलांनी बघावा असं मला वाटते, कारण जे काही अफजल खानाचं पुस्तकामध्ये जे दिलेलं असतं त्यांचं स्टेटस ते मुलांना त्याच्यावरून न पाहता इथं कळू शकते मुलांना. मी एक पालक म्हणून सांगेल की आजकाल मुलं CBSE ICSE पॅटर्न मध्ये जास्त शिकतात. त्यात इतिहास नाहीये, महाराजांचा इतिहास बिलकुल नाही. तर मग या अशा चित्रपटांच्या माध्यमातून मुलांना बऱ्यापैकी इतिहास कळतोय आणि तो बरोबर कळतोय. कुठेतरी असं मला वाटतं की कुठे छेडखानी सुद्धा काही झालेली नाहीये. जे काही आतापर्यंत लहानपणापासून ऐकण्यात आलं होतं एकदम त्या दृष्टिकोनातून ते पिक्चराइज केलं गेलं. चित्रपट जसा पाहिजे होता आणि जी अपेक्षा करत होतो आपण की इतिहासावरती चित्रपट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आहे, जी भव्यता पाहिजे होती, जो बॅकग्राऊंड पाहिजे होती, त्या सगळ्या गोष्टी अतिशय छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. जिथे ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्णपणे पद्धतीने मांडलेल्या आहेत. सिनेमा एकदम भारी झाला. त्यात मेन म्हणजे मला पर्सनली सलमान खानची एंट्री खूप आवडली. काय असतं, काही गोष्टी प्रसंगाला धरून आहेत, पण काही गोष्टी थोडेसं मनोरंजक पद्धतीने पण मांडल्या जात असतात. परंतु याचा अर्थ असा नाही की तो इतिहास खोटा होता नाही, पण त्या ठिकाणी काय काय घडलंय हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही. कारण जी माहिती आहे त्या माहितीला अनुसरून बऱ्यापैकी मोस्ट ऑफ दी 90% पिक्चर तशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतासारख्या देशामध्ये 100 माणसाचे 100 विचार असतात. कोणीतरी एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतं, त्याला हे सहारलं गेलं पाहिजेत. बाकी ट्रोल करणाऱ्यांना काय सांगावं, त्यांनी ट्रोल करत राहावं. बाकी जे दिसतं ते सगळ्यांना आवडतंच आहे. शिवाजी राजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांच्याबद्दल जे माहित नव्हतं आज या मूवीतनं ते समोर आलं, ते मला खूप आवडलं. आणि मी 2 मुलांची आई असल्यामुळे मला इतकं छान वाटलं की माझ्या मुलांनी भावांचं बॉन्डिंग कसं असतं ते स्वतः आज अनुभवलं. महाराजांचं नाव जे आहे ते एकेरी घेतलेलं आहे. आणि पण कसं आहे की आता ज्यावेळेस पोस्ट क्रेडिट सीन्स आले तर त्याच्यात ट्विस्ट आलेली आहे की आता पुढचं जे आहे की राजा शिवछत्रपती, तर कदाचित असं वाटतंय की आता ते त्यानंतर पुढचा जो महाराजांचा जीवनपट आहे तो त्या पद्धतीने दाखवण्यात येईल. महाराष्ट्रीयन कलाकारांना जर अजून थोडे जर रोल्स भेटले असते तर कदाचित ते मराठी लँग्वेजमध्ये जो चित्रपट रिलीज होतोय तर डायलॉग्स डिलिव्हरीमध्ये अजून चांगलं हे पडलं असतं. बाकी ठीक आहे, आता काही ना काही चांगला करण्याचा प्रयत्न केला तर आपण चांगलं म्हणून बघून घेऊ.